8085 मधला दुसरा इंटरप्ट ट्रॅप आहे. हा इंटरप्ट RST 4.5 सारखाच आहे आणि फक्त हाच इंटरप्ट नॉन मास्केबल आहे, म्हणजे त्यावर EI आणि DI इन्स्ट्रक्शन्स चा प्रभाव होत नाही, म्हणून तो नेहमी एनेबल असतो. या इंटरप्ट ला एनेबल करायची गरज नाही, कारण त्याला डिसेबल करताच येत नाही, त्यामुळे एनेबल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या इंटरप्ट ची प्रायोरिटी सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे जरी दुसरा इंटरप्ट आला आणि आपण ISR मध्ये असू आणि सोबतच EI इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट झाली नाही, तरी ट्रॅप लाईन्स चा इंटरप्ट येथे असेल आणि तो मायक्रोप्रोसेसर सेन्स करेल आणि प्रोसेसर त्यांच्यावर काम करेल. म्हणून हा इंटरप्ट गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी उपयुक्त ठरतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा पॉवर फेल होते आणि अकस्मात शंट ऑफ अशी वेळ येते, तेव्हा ट्रॅप इंटरप्ट वापरला जातो. तर जेव्हा पॉवर फेल अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा पॉवर राहत नाही, तिथे नक्कीच चांगल्या बॅकअप ची गरज असते, परंतु त्या ठिकाणी तात्काळ उद्भवलेल्या इमर्जन्सी ऑपरेशन ची आपल्याला काळजी घ्यायची असते. तसेच काही वेळाने बॅटरी पण डिस्चार्ज होईल, त्यावेळेस आपल्याला त्या पॉइंट पासून पुढचे ऑपरेशन परत सुरू करावे लागेल. किंवा असंही असू शकतं की सिस्टीम ला काही मॉड्यूल्स मिळाले आहेत, ज्याला पॉवर ची खूप जबरदस्त आवश्यकता आहे. जसे काही विशिष्ट पेरिफेरल्स, त्यांना पॉवर ची खूप जास्त गरज असते, म्हणून ते पेरिफेरल्स शट ऑफ करणे गरजेचं असतं, कारण त्यांना खूप जास्त बॅटरी लागते. तर अशा वेळेस सिस्टीम डिझायनर ठरवू शकतो की कोणते कॉम्पोनंट्स शटडाऊन करायचे आहेत, जेव्हा नॉर्मल पॉवर ऑफ होते आणि बॅटरी बॅकअप वर काम सुरू असतं. म्हणून ट्रॅप इंटरप्ट लाईन पॉवर सप्लाय ला कनेक्ट करता येते आणि जर पॉवर फेल झाली तर सिस्टीम ला इंटरप्ट मिळेल आणि महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण होऊ शकतील. लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरप्ट सेन्स करण्यासाठी ती दोन्ही प्रकारची असते, म्हणजे एज आणि लेव्हल सेन्सिटिव्ह. म्हणजे एज आणि लेव्हल दोन्ही गोष्टींना विचारात घ्यावे लागेल. तर मायक्रोप्रोसेसर आणि ही ट्रॅप लाईन आपल्याला काय पाहिजे, तिथे एज आणि मग त्यासोबतच लेव्हल आहे. तर यामध्ये सिग्नल ची लेव्हल कमीत कमी किती वेळेपर्यंत हाय असायला पाहिजे याचा कालावधी असेल, म्हणून तेथे एज आणि लेव्हल दोन्ही असायला पाहिजे आणि त्या लाईन ला कनेक्टेड असायला पाहिजे. जर दोन्ही तिथे असतील तरच तो इंटरप्ट सेन्स होईल. म्हणून हीच गोष्ट या इंटरप्ट ला एज सेन्सिटिव्ह आणि लेव्हल सेन्सिटिव्ह इंटरप्ट पेक्षा थोडीशी वेगळी ठरवते. म्हणून एज लेव्हल सेन्सिटिव्ह इंटरप्ट म्हणजे ते थोड्या वेळासाठी तर ऑन करायला लागतात आणि एज म्हणजे कोणत्यातरी प्रकारची एक क्रिया जी सेन्स होईल, म्हणजेच जाणवेल. परंतु एज आणि लेव्हल सेन्सिटिव्ह दोन्ही पण इंटरप्ट मध्ये अडचणी निर्माण होतात. म्हणजे जर पॉवर फेल सप्लाय लाईन मध्ये फ्लिकर आला आणि जर तो फक्त एज ट्रिगर्ड असेल तर तो इंटरप्ट म्हणून समजला जाईल. दुसरे म्हणजे फ्लिकर येईल आणि जाईल, परंतु सिस्टीम ला जास्त प्रभावित करणार नाही. त्यामुळे आपल्याला इनपुट आउटपुट डिव्हाइसेस बंद करण्याची पण गरज नाही. त्या केस मध्ये तेथे लेव्हल चा कमीत कमी कालावधी असल्याने ती लेव्हल लक्षातच येणार नाही आणि मग इंटरप्ट पण सेन्स होणार नाही. म्हणून तो इंटरप्ट एज आणि लेव्हल सेन्सिटिव्ह दोन्ही प्रकारचा बनवला आहे. तर हा सिग्नल नेहमी हाय पाहिजे आणि त्याला ओळखता यावे म्हणून नेहमीच हाय राहिला पाहिजे. एकदा तो ओळखला गेला तर तो लो होऊन पुन्हा हाय होईपर्यंत त्याला ओळखले जाणार नाही. अशा प्रकारे तेथे होणारे लो टू हाय ट्रान्झिशन महत्त्वाचे असते आणि ते थोड्या वेळासाठी हाय राहणे पण महत्त्वाचे असते. तर आता आपण इंटरप्ट ची इंटरनल प्रायोरिटी बघूया. या इंटरनल प्रायोरिटी मध्ये ट्रॅप ला सगळ्यात जास्त प्रायोरिटी असते, त्यानंतर RST 7.5, RST 6.5, RST 5.5 आणि मग INTR अशा प्रकारे ऑर्डर असतो. परंतु DMA साठी वापरल्या जाणाऱ्या होल्ड सिग्नल पेक्षा ट्रॅप ची प्रायोरिटी कमी असते. तुम्हाला आठवत असेल तर 8085 मध्ये दोन पिन्स असतात, पहिली होल्ड आणि दुसरी होल्ड एक्नॉलेज. या पिन्स
विशिष्ट प्रकारच्या डेटा ट्रान्सफर ज्याला डायरेक्ट मेमरी ऍक्सेस किंवा DMA असे म्हणतात त्यासाठी उपयोगी ठरतात. तर अशा केसेस मध्ये हे सिग्नल ऍक्टिव्हेट होतात. जर ट्रॅप आणि होल्ड दोन्ही सोबतच ऍक्टिव्हेट झाले तर होल्ड सिग्नल ला ट्रॅप पेक्षा जास्त प्रायोरिटी असेल. तर असे का घडते तर आपण हे नंतर बघू जेव्हा आपण DMA कंट्रोल च्या भागामध्ये जाऊ. तर आपण आता असा निष्कर्ष काढू की आपल्याकडे हे सर्व इंटरप्ट INTR RST 7.5 RST 6.5 RST 5.5 मास्केबल आहेत फक्त ट्रॅप ला वगळून. INTR साठीच्या मास्किंग मेथड म्हणजेच पद्धतीमध्ये आपल्याला वैयक्तिक फ्लिप फ्लॉप नाहीत म्हणून आपल्याकडे इंटरप्ट एनेबल फ्लिप फ्लॉप आहेत. तर या DI आणि EI इन्स्ट्रक्शन INTR इंटरप्ट पिन मास्किंग साठी वापरतात. तर 6.5 5.5 आणि 7.5 चे मास्किंग करण्यासाठी दोन पद्धती आहेत. एक म्हणजे DI EI आणि दुसरी म्हणजे SIM इन्स्ट्रक्शन चा उपयोग. तर आपल्याला माहित आहे की तिथे RSTs ला एनेबल डिसेबल करण्यासाठी वैयक्तिक फ्लिप फ्लॉप आहेत ते आपण SIM इन्स्ट्रक्शन मध्ये वापरू शकतो आणि DI EI इन्स्ट्रक्शन इंटरप्ट एनेबल फ्लॅग ला प्रभावित करतील जेणेकरून सर्वच डिसेबल होईल. आपण ट्रॅप ला मास्क करू शकत नाही कारण 8085 मध्ये फक्त हाच एक नॉन मास्केबल इंटरप्ट आहे. जर आपण इंटरप्ट चे व्हेक्टरिंग च्या दृष्टिकोनातून वर्गीकरण केलं तर 5.5 6.5 7.5 सोबत तुलना केली असता INTR हा व्हेक्टर नाही कारण जेव्हा INTR होतो तेव्हा तिथे फिक्स ऍड्रेस नसतो जिथे प्रोसेसर ला जम्प करायचे असते. आपल्याला माहित आहे की 5.5 6.5 7.5 च्या व्हॅल्यू चा 8 ने गुणाकार होतो आणि जे पण लोकेशन येईल त्यावर प्रोसेसर जम्प करतो आणि त्याला असं अपेक्षित असतं की इंटरप्ट साठीचा ISR त्याच ऍड्रेस पासून सुरू होईल. आता जर INTR साठी आपल्याकडे काहीच नाही तर काय होईल. INTR दिल्यावर प्रोसेसर इंटरप्ट एकनॉलेज मशीन सायकल मध्ये प्रवेश करतो. त्याला तसं अपेक्षित असतं की डिवाइस ISR चा ऍड्रेस डेटा बस वर ठेवेल. प्रोसेसर तो ऍड्रेस घेईल आणि त्या विशिष्ट ऍड्रेस ला पोहोचेल. तर अशाप्रकारे INTR इन्स्ट्रक्शन काम करेल. परंतु 5.5 6.5 7.5 आणि ट्रॅप हे सर्व व्हेक्टर इंटरप्ट आहेत म्हणून व्हेक्टर ऍड्रेस मिळवण्यासाठी या नंबरचा 8 ने गुणाकार होतो. जसे ट्रॅप साठी 4.5 आहेत म्हणून 4.5 8. तेथे जर मेमरी असेल तर जे पण काही झालंय ते त्याला आठवता येतं जेव्हा प्रोसेसर कोणता दुसरा काम करत होता किंवा दुसरा ISR होता त्यावेळेस इंटरप्ट डिसेबल केला होता आणि त्याच वेळेस जर काही झालं असेल तर सिस्टीम हे आठवू शकेल का की इंटरप्ट झालेला आहे. तर INTR 5.5 6.5 आणि ट्रॅप ला मेमरीज नसतात फक्त 7.5 लाच हे वैशिष्ट्य लाभलेले आहे. 7.5 सोबत मेमरी एलिमेंट असतात जे इंटरप्ट चे होणे स्टोअर करून ठेवतात म्हणून थोड्या वेळाने प्रोसेसर त्या इंटरप्ट चे येणे चेक करू शकतो आणि त्यांच्यात लक्ष पण घालू शकतो. ट्रिगरिंग मेथड मध्ये INTR लेव्हल सेन्सिटिव्ह आहे. 5.5 6.5 पण लेव्हल सेन्सिटिव्ह आहेत. 7.5 एज सेन्सिटिव्ह आहे आणि ट्रॅप दोन्ही पण म्हणजे लेव्हल आणि एज सेन्सिटिव्ह आहे. अशाप्रकारे सर्वच बाजूंनी विचार करून आपल्याकडे 8085 च्या इंटरप्ट चे वर्गीकरण आहे. आता आपण डिवाइस आणि प्रोसेसर मधील डेटा ट्रान्सफर ची दुसरी पद्धत बघूया. याला आपण डायरेक्ट मेमरी ऍक्सेस DMA असे म्हणू. एका नॉर्मल सिस्टीम मध्ये जेव्हा IO म्हणजे इनपुट आउटपुट डिवाइस ला काही डेटा ट्रान्सफर करायचा असतो तेव्हा तो डिवाइस सेंड करतो आणि 8085 ला इंटरप्ट करतो. म्हणून 8085 संबंधित इंटरप्ट सर्विस रुटीन ला जातो. इंटरप्ट सर्विस रुटीन डिवाइस ला जो डेटा पाठवायचा आहे तो रीड करतो किंवा जेव्हा डिवाइस तयार असतो आणि तिथे असा काही डेटा असेल जो डिवाइस मध्ये ठेवायचा आहे तर डिवाइस प्रोसेसर ला इंटरप्ट पाठवून हे सांगू शकतो की तो रेडी आहे आणि प्रोसेसर
डेटाबेस मधून डिवाइस ला डेटा पाठवण्यासाठी सुरुवात करू शकतो. परंतु काय होतं की जे डिव्हाइसेस आपण बघतोय ते बहुधा मेकॅनिकल डिवाइस किंवा इलेक्ट्रोमेकॅनिकल डिवाइस असतात आणि बरेचदा ते कोण्या व्यक्तीद्वारे वापरले जातात. उदाहरणार्थ कीबोर्ड. समजा मायक्रोप्रोसेसर ला कीबोर्ड कनेक्ट केला तर केव्हा पण युजर एखादी की प्रेस करेल तर तो सुद्धा एक की प्रेस झालेली आहे हे सांगण्यासाठी प्रोसेसर ला दिलेला एक इंटरप्ट असू शकतो. म्हणून त्याप्रमाणे प्रोसेसर त्या ISR ला जाईल. आता जे युजर असतात ते इलेक्ट्रॉनिक प्रोसेसर पेक्षा स्लो असतात. जर प्रत्येक वेळी युजर की प्रेस करेल तेव्हा प्रोसेसर ला इंटरप्ट मिळतो. काही वेळा किंवा बरेचदा आपल्याला सेकंडरी स्टोरेज मधून डेटा ट्रान्सफर करायचा असतो. जसे डिस्क मधून प्रायमरी मेमरी मध्ये जी सिस्टीम मधील रॅम पण असू शकते. म्हणून जेव्हा आपण एक संपूर्ण कॉम्प्युटर सिस्टीम चा विचार करू तर त्यामध्ये प्रोसेसर, मेमरी आणि सेकंडरी स्टोरेज राहतात. बरेचदा आपल्याला सारा डेटा सेकंडरी स्टोरेज मधून प्रायमरी स्टोरेज ला ट्रान्सफर करायचा असतो किंवा याउलट प्रायमरी स्टोरेज मधून सेकंडरी स्टोरेज ला ट्रान्सफर करायचा असतो. जेव्हा हे होत असतं तेव्हा प्रोसेसर काहीच करू शकत नाही. म्हणून प्रोसेसर ला स्तब्ध राहावं लागतं. म्हणून प्रोसेसर एकही ऑपरेशन करू शकत नाही. ही क्रिया सुलभ करण्यासाठी आपल्याकडे डायरेक्ट मेमरी ऍक्सेस ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे मायक्रोप्रोसेसर ला मध्ये न आणता आपण दोन पेरिफेरल मधला डेटा ट्रान्सफर करू शकतो. 8085 प्रोसेसर ला एक होल्ड पिन असते आणि हीच पिन यासाठी वापरली जाते. DMA कंट्रोलर मायक्रोप्रोसेसर च्या होल्ड पिन ला सिग्नल पाठवतो तेव्हा ही पिन बाहेरच्या DMA कंट्रोलर ने ऍक्टिव्हेट होते आणि मायक्रोप्रोसेसर सुरू असलेले ऑपरेशन पूर्ण करतो आणि होल्ड एक्नॉलेज ला सिग्नल पाठवतो आणि सर्व बसेस ला थांबवतो. तर सगळ्या बसेस फ्लोट होतात आणि DMA कंट्रोलर ला जातात. DMA कंट्रोलर आता या बसेस ला उपयोगात आणू शकतो आणि एकदा DMA कंट्रोलर ने त्याचं ऑपरेशन पूर्ण केलं तर तो पूर्ण वेळासाठी टर्न ऑफ होतो आणि मायक्रोप्रोसेसर पुन्हा बस चे कंट्रोल आपल्याकडे परत घेतो. आता हे आपण DMA कंट्रोलर सोबत बघूया. समजा आपल्याकडे एक सिस्टीम आहे ज्यामध्ये प्रोसेसर आहे आणि हा 8085 प्रोसेसर आहे. त्यामुळे त्या प्रोसेसर सोबत मेमरी पण असेल, ऍड्रेस बस, डेटा बस आणि कंट्रोल बस पण असतील. तर ही ऍड्रेस बस आहे, ही डेटा बस आहे आणि ही कंट्रोल बस ची रीड राईट कंट्रोल. आता जर तिथे दुसरा DMA कंट्रोलर असेल तर काही स्टॅंडर्ड चिप्स उपलब्ध आहेत आणि अशा बऱ्याच चिप्स उपलब्ध आहेत. DMA कंट्रोलर ला सुद्धा ऍड्रेस, डेटा आणि कंट्रोल लाईन्स असतात आणि या DMA कंट्रोलर ला कनेक्ट करता येतात. म्हणून या ऍड्रेस, डेटा, कंट्रोल लाईन्स DMA कंट्रोलर ला देता येतात आणि त्याला दोन जास्त पिन्स असतात. त्यापैकी एक असते मायक्रोप्रोसेसर साठी होल्ड सिग्नल. तर ही होल्ड लाईन आहे आणि या बदल्यात मायक्रोप्रोसेसर होल्ड एक्नॉलेज ने प्रतिसाद देतो. तर अशा परिस्थितीमध्ये काय होतं की समजा आपल्याकडे इनपुट आउटपुट डिवाइस आहे आणि हे डिव्हाइसेस DMA कंट्रोलर ला कनेक्ट केलेले आहेत जसे या स्लाईड मध्ये दाखवलेले आहे. हा डिवाइस 1 आहे आणि हा डिवाइस 2. तर हे डिव्हाइसेस आधीच डेटा ट्रान्सफर साठी वापरले जातात. तर काय होईल की ते DMA कंट्रोलर ला सांगतील आणि त्या बदल्यात DMA कंट्रोलर 8085 मायक्रोप्रोसेसर ला होल्ड रिक्वेस्ट पाठवेल. आता एकतर 8085 प्रोसेसर ने कोणती इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट केली किंवा तो इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करत होता ज्याला 4 मशीन सायकल्स लागतात आणि या क्षणी तो दुसऱ्या मशीन सायकल मध्ये आहे. म्हणजेच जेव्हा होल्ड येतो किंवा ऍक्टिव्हेट होतो त्यावेळेस प्रोसेसर इन्स्ट्रक्शन च्या दुसऱ्या मशीन सायकल मध्ये असतो. तर काय होईल जर प्रोसेसर होल्ड रिक्वेस्ट स्वीकारत असेल तर तो ताबडतोब त्याचे ऑपरेशन निलंबित करेल आणि DMA कंट्रोलर ला होल्ड एक्नॉलेज सिग्नल पाठवेल आणि या बसेस चे कंट्रोल सोडून देईल. आता आपण समजू शकतो की कोणत्याही कंट्रोल बसेस शिवाय असलेला प्रोसेसर
कोणतेही मेमरी रीड राईट ऑपरेशन करू शकत नाही. आता या बसेस मोकळ्या आहेत आणि त्यांना सोडल्यानंतर होल्ड एक्नॉलेज सिग्नल ऍक्टिव्हेट झाला म्हणून DMA कंट्रोलर त्यांना एक्झिक्युट करेल आणि या ऍड्रेस डेटा आणि कंट्रोल बसेस चा उपयोग करून डिवाइस आणि मेमरी यांच्यामध्ये बिट्स ट्रान्सफर करेल. अशा प्रकारे होल्ड ऑपरेशन होतं. एकदा का जेवढा पण डेटा ट्रान्सफर करायचा आहे तेवढा संपूर्ण ट्रान्सफर झाला की मग DMA कंट्रोलर होल्ड सिग्नल मागे घेईल आणि 8085 ला समजेल की आता होल्ड सिग्नल राहिलेला नाही म्हणून तो या 3 बसेस चे कंट्रोल परत घेईल आणि त्याचे सामान्य ऑपरेशन सुरू ठेवेल. आता एका अर्थाने आपण असे म्हणू शकतो की जर प्रोसेसर बाहेरील म्हणजे एक्स्टर्नल बसेस वापरत नसेल तर बाहेरून बघता 8085 मध्ये संपूर्ण ऑपरेशन फ्रोजन म्हणजे थांबलेले असते म्हणजे तो काहीही करत नाही तर संपूर्ण ऑपरेशन फ्रोजन आहे. म्हणजे समजा इंटरप्ट आला आणि प्रोसेसर त्यावेळेस कोणती इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट करत होता ज्याला 4 मशीन सायकल्स लागतात आणि इंटरप्ट दुसऱ्या मशीन सायकल मध्ये आला तर आपण म्हटलं की प्रोसेसर सुरू असलेली इन्स्ट्रक्शन पूर्ण करेल नंतर तो इंटरप्ट सर्विस रुटीन ला जाईल. परंतु या DMA ऑपरेशन मध्ये असं होत नाही की पहिले सुरू असलेली मशीन सायकल पूर्ण होते आणि मग DMA ऑपरेशन कडे जाते कारण तिथे कोणताही मेमरी ऍक्सेस होत नाही. त्यामुळे प्रोसेसर च्या आत पण काहीच होणार नाही आणि म्हणून DMA ला या सर्व गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता नाही. म्हणजे त्याला सुरू असलेली इन्स्ट्रक्शन पूर्ण करण्याची काळजी नाही आणि म्हणून रजिस्टर कंटेंट पण फ्रोजन होतात असे आपण म्हणू शकतो. तर जेव्हा होल्ड डीऍक्टिव्हेट होतो आणि परत येतो तेव्हा प्रोग्राम काउंटर मध्ये अजूनही बरोबर व्हॅल्यू असते म्हणून ज्या ठिकाणी होल्ड सिग्नल आल्यानंतर सर्व थांबलं होतं तिथूनच इन्स्ट्रक्शन्स पुन्हा सुरू होतात. अशा प्रकारे DMA कंट्रोलर 8085 सोबत इंटरफेस होऊ शकतो आणि आपण डिवाइस आणि मेमरी यांच्यामधील डेटा ट्रान्सफर जलद गतीने करू शकतो. अन्यथा काय होईल की आता समजा 8085 इंटरप्ट मुळे होणारी सर्विस असेल जसे समजा डिवाइस D1 ला प्रोसेसरला थेट इंटरप्ट करण्यासाठी परवानगी असेल तर इंटरप्ट सर्विस रुटीन डिवाइस मधून डेटा रीड करेल आणि एक एक बाईट करून मेमरी मध्ये ठेवेल. अशा प्रकारे त्याला डेटा ट्रान्सफर करावा लागेल आणि कदाचित हे काम त्याला खूप जास्त होईल. परंतु जेव्हा DMA ऍक्टिव्हेट झालेला असतो तेव्हा 8085 प्रोसेसर आतील ऑपरेशन करू शकतो आणि अशा प्रकारे आपल्याला काही समांतरता पण मिळते. तर ही आहे DMA म्हणजे डायरेक्ट मेमरी ऍक्सेस ची फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान. तर आपण असेही करू शकतो की मायक्रोप्रोसेसर ला होल्ड कंडिशन मध्ये ठेवू आणि DMA कंट्रोलर डेटा ट्रान्सफर चे काम बघेल. यानंतर आपण सिरियल इनपुट आउटपुट ऑपरेशन साठी असलेली आणखी एक महत्त्वपूर्ण संकल्पना पाहू. सिरियल इनपुट आउटपुट ऑपरेशन मध्ये आपल्याला डेटा सिरियल ट्रान्सफर करायचा असतो. जेव्हा आपण सिम आणि रिम बघितल्या तर तेथे आपण बघितले की सिरियल डेटा इनपुट आणि आउटपुट या बीट रिम आणि सिम इन्स्ट्रक्शन्स मध्ये आहेत. तसेच आपण हेही बघितले की 8085 मध्ये सिरियल इन SID आणि SOD पिन्स उपलब्ध आहेत ज्याद्वारे सिरियल इनपुट ला ऍक्टिव्हेट म्हणजे सक्रिय करता येतं. तर प्रोसेसर पासून डिवाइस पर्यंत सिरियल डेटा ट्रान्सफर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे या SID SOD पिन्स द्वारे असतो. हे ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला सिरियल IO पोर्ट ला डेटा ट्रान्सफर करावा लागेल. पोर्ट नंबर च्या द्वारे डिवाइस ओळखावा लागेल आणि नंतर त्याला मेमरी सोबत मॅप करावे लागेल किंवा पेरिफेरल सोबतही मॅप करता येईल म्हणजे तो IO/M बार लाईन मुळे ओळखता येईल. तर आपण यावर नंतर येणार आहोत. मग रीड राईट कंट्रोल वापरून आपण डिवाइस ला एनेबल करतो. जसे इनपुट डिवाइस साठी रीड आणि आउटपुट डिवाइस साठी राईट आणि संपूर्ण डेटा बस न वापरता फक्त एकच लाईन ट्रान्सफर साठी वापरल्या जाते. तर अशा प्रकारे सिरियल डेटा ट्रान्समिशन होतं.
तर आपल्याकडे आधी एक नंबर असायला पाहिजे, नंतर आपल्याला डिवाइस ओळखता आलं पाहिजे, आपल्याकडे काही रीड राईट कंट्रोल असायला पाहिजे जे इनपुट डिवाइस ला रीड करतील आणि आउटपुट डिवाइस ला राईट करतील आणि आपल्याकडे डेटा ट्रान्सफर करण्यासाठी फक्त एक म्हणजे एकच डेटा लाईन असेल. तर आता आपण एक उदाहरण घेऊया. जेव्हा तो मायक्रोप्रोसेसर कंट्रोल असतो त्यावेळेस तो अनकंडिशनल म्हणजेच कुठलीच अट नसलेला पोलिंग आणि स्टेटस चेक असेल, म्हणजेच या गोष्टी करायला लागतील. तर मायक्रोप्रोसेसर एका इनपुट आउटपुट डिवाइस मधून मेमरीला डेटा ट्रान्सफर करेल आणि जर डिवाइस असेल तर तो कंट्रोल इंटरप्ट मुळे असेल. जेव्हा आपल्याकडे एखादे साधारण ऑपरेशन करून इंटरफेसिंग असेल तर हे खरं असेल. तर समजा आपल्याकडे 8085 मायक्रोप्रोसेसर आहे आणि आपल्याला खूप सारे डिव्हाइसेस कनेक्ट करायचे आहेत जसे D1 D2 D3 इत्यादी. तर प्रत्येक डिवाइस ला काही ऍड्रेस असेल आणि तो ऍड्रेस कोणत्या एका प्रकारच्या चिप सिलेक्ट सिग्नल्स ने ओळखता येईल. तर हे चिप सिलेक्ट सिग्नल्स CS बार 1 CS बार 2 CS बार 3 राहतील. तर मायक्रोप्रोसेसर च्या ऍड्रेस बस ने जनरेट झालेल्या ऍड्रेस लाईन्स त्यांना डीकोडर ऍड्रेस मधून जावे लागेल आणि त्याप्रमाणे तेवढ्याच एनेबल लाईन्स जनरेट होतील आणि या एनेबल लाईन्स चिप सिलेक्ट लाईन्स ला कनेक्ट कराव्या लागतील आणि जो पण ऍड्रेस जनरेट होईल त्याप्रमाणे एक डिवाइस निवडला जाईल आणि डेटा बस च्या द्वारे आपण सर्व डिव्हाइसेस ला कनेक्ट करू शकतो. आता समजा D1 हे इनपुट डिवाइस आहे तर डेटा बस ची दिशा या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे अशी राहील. समजा D2 हे आउटपुट डिवाइस आहे तर त्याची दिशा अशी राहील. समजा D3 अजून एक कोणते दुसरे आउटपुट डिवाइस आहे तर त्यासाठी दिशा अशी राहील. हा मायक्रोप्रोसेसर पासूनचा डेटा बस आहे. तसेच आपल्याला रीड राईट सिग्नल पण द्यायचे आहेत. त्या सिग्नल ला ऍक्टिव्हेट म्हणजे सक्रिय करायचे आहे. आता या ठिकाणी ते खूप स्पष्टपणे दाखवलेले नाही पण रीड राईट सिग्नल तेथे राहतील. आता अशा प्रकारची ट्रान्सफर कशी होईल तर 8085 प्रोसेसर ठरवेल आणि काही डेटा D2 ला पाठवेल. मग योग्य तो ऍड्रेस बस ला पाठवला जाईल आणि चिप सिलेक्ट लाईन ऍक्टिव्हेट होईल आणि D2 लाईन च्या द्वारे डेटा D2 डिवाइस ला पाठवला जाईल. समजा त्याला D3 ला डेटा पाठवायचा असेल तर याच प्रकारे पाठवता येईल. ही झाली एक शक्यता. दुसरी शक्यता अशीही असू शकते की या डिव्हाइसेस ला कनेक्ट करण्याऐवजी जेव्हा ते रेडी असतात ते 8085 ला इंटरप्ट पाठवतील आणि इंटरप्ट याद्वारे इंटरप्ट लाईन ला कनेक्ट होतो. आता जर आपल्याकडे अनेक डिव्हाइसेस आहेत तर आपण एक इंटरप्ट कंट्रोलर मध्ये ठेवू शकतो. हा कंट्रोलर प्रायोरिटी चा प्रश्न सोडवेल आणि प्रोसेसर ला इंटरप्ट पाठवेल. अशा प्रकारे इंटरप्ट मुळे असा कंट्रोल होतो. जेव्हा इंटरप्ट येतो प्रोसेसर इंटरप्ट सर्विस रुटीन ला जातो आणि मग डेटा ट्रान्सफर करतो. तर हे सर्व आपण जे बोलतोय ते मुळात पॅरलल टाईप चे कम्युनिकेशन आहे. पॅरलल कारण आपण प्रोसेसर आणि डिवाइस यांच्यामध्ये 8 बीट चा डेटा एकाच वेळी पाठवतोय. परंतु या डिवाइस चे इंटरफेसिंग करणे हे एक आव्हान आहे. सर्वप्रथम आपल्याकडे डीकोडर असायला हवे, सोबतच या 8 लाईन्स असायला हव्या, खूप साऱ्या लाईन्स चिप मधून जाणाऱ्या आणि काम करणाऱ्या हव्या. तर हे सर्व असण्यापेक्षा आपल्याकडे 8085 साठी दुसरी सुविधा आहे ती म्हणजे सिरियल इनपुट SID आणि SOD पिन्स. तर आपल्याला डिवाइस कडून कोणतेही इनपुट हवे असल्यास जर आपण सिरियल इनपुट डेटा म्हणजेच SID पिन ला कनेक्ट झालो तर ती लाईन डिवाइस कडून सिरियली एकाच वेळेस एकच बीट असा डेटा रीड करेल. त्यामुळे त्या लाईन ची रुंदी 1 बीट ची राहील. तसेच आपल्याकडे SOD सिरियल आउटपुट डेटा पिन आहे. समजा आपल्याला काही आउटपुट डिवाइस ला पाठवायचे आहे तर पुन्हा तेथे 1 बीट चे कनेक्शन राहील. म्हणजेच या कम्युनिकेशन मध्ये पॅरलल कनेक्शन असण्याऐवजी आपण ज्या सुविधेबद्दल बोलतोय
म्हणजे सिरियल कम्युनिकेशन राहील. 8085 दोन्ही प्रकारच्या म्हणजेच पॅरलल आणि सिरियल कम्युनिकेशन ला समर्थन करतो आणि या पॅरलल कम्युनिकेशन चे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येतं. तर हे अनकंडिशनल म्हणजे विना अटींचे असू शकते, म्हणजेच जेव्हा आपण प्रोसेसर ला वाटेल तेव्हा तो डिवाइस ला डेटा ट्रान्सफर करेल. पोलिंग म्हणजे प्रोसेसर एक एक करून डिवाइस ला विचारेल की तो डिवाइस ट्रान्सफर साठी तयार आहे की नाही आणि मग त्याप्रमाणे डेटा ट्रान्सफर करेल. स्टेटस चेक म्हणजे तो डिव्हाइसेस ला चेक करेल की डिवाइस तयार आहे की नाही. पोलिंग आणि स्टेटस चेक हे जवळपास सारखेच आहेत. प्रोसेसर नियमितपणे स्टेटस चेक करण्यासाठी डिवाइस पोल करेल आणि स्टेटस म्हणजे जर डिवाइस फ्री असेल तर तो ट्रान्सफर करू शकतो. अशा प्रकारे या सर्व सुविधा मायक्रोप्रोसेसर कंट्रोल मध्ये येतात. डिवाइस कंट्रोल सुविधेमध्ये तेथे इंटरप्ट असेल तर डिवाइस प्रोसेसर ला इंटरप्ट पाठवेल आणि जेव्हा इंटरप्ट येईल प्रोसेसर डेटा ट्रान्सफर करेल. अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस ओळखता आला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे काही पोर्ट नंबर लागतील, त्यांच्याद्वारे डिवाइस ला ऍक्सेस करता येईल. आपण या मेमरी मॅप पेरिफेरल मॅप संकल्पना नंतर बघणार आहोत. नंतर आपल्याला रीड राईट कंट्रोल सिग्नल्स सक्रिय करायचे असतात आणि मग आपण फक्त एकच डेटा लाईन ट्रान्सफर करू शकतो. अशा प्रकारे पॅरलल ट्रान्सफर करण्यापेक्षा जर आपण सिग्नल म्हणजे एकच बीट ट्रान्सफर केली तर ते सिरियल IO ऑपरेशन म्हटल्या जातं.